तर बघा, माझ्या एका जवळच्या व्यक्तीबरोबर अशी घटना घडली या, रिअल आणि खरोखर तिच्याबरोबर ही घटना घडलेली आहे. आणि अशा घटना सहसा आपण आजूबाजूला किंवा ह्या सोशल मीडियावरती आपण बघतोय. पण खरोखर ज्याच्याबरोबर अशा काही घटना घडत्यात त्याची काय अवस्था होती ही मी माझ्या डोळ्यासमोर बघितलेली आहे. म्हणून म्हणलं चला तुम्हाला पण व्हिडिओद्वारे ही घटना सांगावी, नक्की घटना काय आहे ती. तर बघा, झालेलं असं, दोघ जण नवरा बायको होती आणि तिचा जे नवरा होता तो सर्व्हिसला नोकरीला होता. बरं, ह्या दोघांचा संसार इतका सुखात आणि इतका आनंदात चालला होता. तो त्याची नोकरी बघायचा, ही घर संसार बघायची, म्हणजे एकदम सुखा समाधानाने यांचा संसार चालला होता. बरं, जॉईंट फॅमिली अशी सासू सासरं जावा नंदा हे दीर भाऊ सगळं एकत्रच, म्हणजे जॉईंट कुटुंब तिचं. बरं, सगळंच गोकुळासारखं घर गजबरलं होतं. पण झालं असं की नवऱ्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिजत होतं. बरं, हे शिजाय कधी लागलं तर हिला 2 मुलं झाली. आता हे नवऱ्याच्या डोक्यामध्ये काय शिजत होतं हे हिला पण कळत नव्हतं. पण थोडक्यात त्याचा स्वभावामध्ये थोडासा चेंज झाला होता. बरं, चेंज असा झाला होता की जो पहिला तिच्यावरती प्रेम करत होता, म्हणजे जीवापाड प्रेम, आपलं जी जबाबदारी आहे ती पार पाडत होता, ते कुठंतरी तो काय करायचा, ते जबाबदारीला कुठंतरी माग सरकत होता. आणि माग ह्याच्यामुळं सरकत होता, त्याच्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच महिलेनी एंट्री केली होती. बरं, एंट्री जी अशी केली होती की हिला पण माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस हिला माहिती पडलं त्यावेळेस वेळ ही निघून गेली होती. कारण ती जी महिला होती दुसरी, जी ह्याच्या प्रेमात पडली होती किंवा ह्यो पण तिच्या प्रेमात पडला होता, तर ती महिला मला नाही वाटत की ह्याच्याकडे बघून ह्याच्या प्रेमात पडली असेल. ती महिला पडलेली ह्याच्या प्रेमात, ह्याचा पैसा बघून पडली होती प्रेमात. आणि का तर हा नोकरीला कामाला, सर्व्हिसची नोकरी म्हणल्यावरती पगार पाणी काही कमी असणार आहे का, म्हणून कदाचित ती ह्याच्या प्रेमात पडली होती. आणि कदाचित म्हणून तो संसाराक आपल्या बायका पोरांक आपल्या फॅमिलीक दुर्लक्ष करत होता. बरं, हे घटना ज्या पण वेळेस त्या बायकोच्या कानावरती पडली किंवा तिला ज्या पण वेळेस या सगळं कळालं त्यावेळेस तिने नवऱ्याला लय समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जी बी काय तुमच्याकडून चुकी झालेली आहे ती मी मान्य करते, आता इथून पुढं तरी तुम्ही अशा चुका करू नका आणि इथूनच त्या बाईला राम राम ठोका. मी कधीही तुम्हाला, म्हणजे ज्या तुम्ही आता अवस्थेत आहे ना त्या अवस्थेत मी स्वीकार करते तुमचा. तुम्हाला कधीही जी बी काय मी तुमच्या बरोबर आयुष्य काढण्याचं जी आपलं असतात ना वचन शब्दा जी घेतल्या होत्या त्या मी पूर्णपणे शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या बरोबर मी हे पार पाडल, पण तुम्ही माझी साथ सोडू नका. बरं, ही लग्नाची बायको त्याच्या पाया पडत होती पार. बिचारी किती चांगली म्हणावी, आता ही चांगली बिचारी का म्हणते मी हे तुम्हाला पुढं कळेल. आणि इतकी म्हणजे मध्ये त्यांचं इतकं मोठं प्रकरण झालं ना, तर ते सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ लय मोठा होईल. तर ती इतकी त्याला म्हणजे इतकी म्हणजे तिने असं नाही करायला पाहिजे की ती लग्नाची बायको होती आणि ती हक्काची होती. म्हणजे जे बी काय त्याचं पैसे असेल, जे बी काय त्याचा पगार असेल, त्याचा हक्क, त्या पगाराचा हक्क फक्त ह्या लग्नाच्या बायकोचाच होता. पण तरी पण ती म्हणत होती तिला पैसे लागत असलं तरी तिला पैसे पण द्या, पण तुम्ही मला सोडू नका. ती त्याच्या पुढं म्हणजे म्हणतात ना काही हात पसरत होती, पदर पसरत होती, पाया पडत होती, तरी पण हो तिच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. म्हणजे बिचारीचा तिचा आत्मा किती जळत असेल आतल्यात की आपला ज्या व्यक्तीवरती आपला मनापासून अधिकार असतोय, आपला हक्क असतोय, ते व्यक्तीचा आपल्याला म्हणजे आपण काय बोलतो त्याकडे बिलकुल सुद्धा लक्ष द्यायना, की ती प्रेमाची भीक मागत होती. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ती प्रेमाची त्या पुढे भीक मागत होती की आपली मुलं आहेत, आपला संसार आहे, असं म्हणजे ती इतकी
ज्या पण वेळेस ती मला सांगत होती, ज्या पण वेळेस आम्ही ते बघत होतो, त्यावेळेस इतकं म्हणजे इतकं वाईट वाटत होतं ना ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला पण, आणि अशा ज्याच्याबरोबर ह्या खरोखर घडत्यात ते म्हणजे आता डोक्यात जरी आणलं ना तरी मला खरंच लय वाईट वाटते आणि रडायलाच येते मला तर बघा तिथून पुढं त्यांनी नाही ऐकलं. घरातल्यांनी लय समजावलं, आईने समजावलं, बापानी, भावानी, सगळ्यांनी समजावायचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने कुणाचंही ऐकलं नाही. त्याच्या डोक्यात प्रेमाचं भूतच शिरलं होतं. बरं, प्रेमाचं भूत कसलं शिरलं होतं असलं की त्या बयापाशीच जाऊन राहायचं. म्हणजे जी बी काय ते, तिला काय लग्नाची बायको म्हणता येईल का तसल्या बाईला, जी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये विष का लावती संसारामध्ये, तिला काय तसल्या बाईला काय बाई किंवा बायको म्हणायची किंवा कुठलंच म्हणजे तिला शब्द आहे ना इतका बेकार आता मला देऊ वाटतो या. पण ती कुठल्याच लायकीची नाही ना ती बाया. जर तू बाई असून एका बाईचा संसार उद्ध्वस्त करत असलीस तर काय तुझ्या बाई म्हणून, तुला बाई म्हणून म्हणायची सुद्धा आम्हाला तुला लाज वाटते या. अशा काही बायका पण असतात बरं का. तर बघा मग त्यांनी न कुणाचा विचार करता तो तिच्याकडे गेला. म्हणजे थोडक्यात म्हणजे ह्यांना हे करूनच गेला तो की आता मी परत कधी येणारच नाही तुमच्याकडं. तो गेलाच तिकडे निघून. बरं, ज्या वेळेस तो तिकडे गेला निघून त्यावेळेस आता मस्त कायदा कानून असं की बाबा जरी तू दुसरं लग्न केलंस तसं तर दुसरं लग्न करण्याची मान्यताच नाही आपल्या आपण मराठी लोक आहेत, मराठी ह्याच्यामध्ये तर मान्यता नाही दुसरं लग्न करण्याची. पण बायको समजूतदार म्हणावी आणि बायको म्हणली मला पुढचं कायदा कानून तसलं काहीही करायचं नाही, आणि जो बी काही पगार असेल त्याचा सरकारी नोकरी म्हणल्यावरती मग तो थोड्या दिवस तिला पगार पैसे देत होता थोडंफार, नंतर तो बंद झाला पैसे पण द्यायचं तिला. पण तिने हिंमत नव्हती हारली, ती बिचारी अजिबात हिंमत नव्हती हारली. आणि ज्या पण वेळेस ती सॉरी बरं का थोडीशी इमोशनल झाले मी, कारण मी जरी बोलायला आगाव असले ना, म्हणजे बोलायला तडकीपड असले ना, तरी आतमधून म्हणजे एकदम हळवी आहे बरं का. तर बघा झालं असं, जी बी जॉईंट फॅमिली होती त्यांची ती सगळी वेगवेगळी झाली का. तर आता ह्याचा पैसा यायचा आता घर चालत होतं, पण आता घर कुणाच्या जीवावरती चालणार. आणि दुसरे जे तिचं धीरबीर होतं ते तर एवढ्या माणसांना पोसू शकत नव्हतं. मग ती त्यांच्या बायकांना घेऊन ती त्यांची वेगळी झाली. मग ही एकटी पडली, हिला 2 पोरं. मग तिने हिंमत कुठल्याही गोष्टीची हारली नाही ना. तिने पोलीस स्टेशनला गेली ना, आई वडिलांक तक्रार केली, कुठल्याही गोष्टीचं कुणालाही दोष दिला नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला की बाबा आपल्या नशिबातच हे लिहून ठेवलेलं असेल. मग त्यावेळेस बघा, आणि मग बघा तिने हिंमत नाही हारली आणि तिने काय केलं, बाहेर म्हणजे अशा ठिकाणी पडली की आपलं कामधंदा करायचा आणि आपलं पोरं मोठी करायची, पोरांना शिक्षण हे व्यवस्थित द्यायचं, हेच तिने डोक्यात धरलं. आणि त्याची अपेक्षा पण सोडून दिली की तो परत येईल म्हणून. ते आपण इतकं त्याच्या पुढं गडबडला लोळलो तरी सुद्धा त्याने ऐकलं नाही. मग आता कशावरून तो परत येईल म्हणून हेच तिने एक डोक्यामध्ये किंवा मनामध्ये धरलं आणि तिने बाहेर पडून कामं करायला लागली. पण तिने तिच्या सासू सासऱ्यांना सोडलं नाही. आता मी का म्हणले होते की ती बाई किती चांगली म्हणावी. जर एखादी आगाव असती किंवा एखादी ही असती की तुमचा लेकच नाही, तुमचा लेकच मला लेकाने तुमच्या सोडून दिलं, मी कुठं तुमचा डोक्यावरती बोजा घेऊ. पण तिने तसं न करता तिने असं केलं की सासू सासऱ्यांचा तिने आधार घेतला. आधार असा की तुम्ही पोरांना सांभाळा, मी बाहेर काम करून चौघांची पण म्हणजे आपल्या 5 जणांची पोटं भरते म्हणून. आणि तिने फक्त कष्ट करण्याची ताकद ठेवली अंगामध्ये. आणि ते सासू सासरं पण बिचारं चांगलं म्हणाव्यात, कारण सासू सासरं असं म्हणायचं की जरी मुलगा आमचा गेला ना तरी पण हा मुलगा आहे आमचा, जो आई बापाला म्हणजे सासू सासऱ्याला आई बापासारखं सांभाळतोय, तर तिला सून कसं मानता येईल, तिला मुलगाच मानता येईल ना. मग तिने काय केलं, तिला लय मोठा आधार त्या सासू सासऱ्यांचा असायचा. सासू सासरा तर काय
वयस्कर होती, ती कुठं कामाला जाण्यासारखी नव्हती, म्हणजे कुठं काम करतील म्हणून. आणि ती म्हणली फक्त तुम्ही माझा एक आधार म्हणजे असा आधार की बाबा माझ्या पोरांवरती लक्ष ठेवलं, त्यांची शाळा नेणं आणणं, पोरांवरती लक्ष ठेवलं तरी हा मला लय मोठा आधार, आणि मी डोळं झाकून बाहेर कामाला जाऊ शकते. मग ती आपली कामाला जायला लागली. आणि असंच करता बघा 4-5 वर्ष गेलं. त्याचं पण ह्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट नाही, ह्यांचं त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे माहिती असायचं कुठं आहे काय आहे, पण हिने कधी चौकशीच केली नाही त्याची. म्हणजे नवरा आहे म्हणून असं सोडून दिला तिने नवरा. आणि आपलं पोरांकड सासू सासरा म्हणजे आपली फॅमिली जास्त लक्ष द्यायला लागली. आणि बाहेर जाऊन ती स्वतःच्या पायावरती, बरं ती पण काय शिकले पिकलेली होती, असं काय नव्हती ढगोळा होती किंवा शिकलेली होती किंवा अनपड होती, असं काय नव्हतं, ती पण शिकलेली होती. मग झालं असं बरं का. तर मध्ये लय मोठं प्रकरण झालं, लय अडचणी आल्या तिच्या जीवनामध्ये, पण तिने कधी हिंमत नाही हारली. आणि झालं असं एक दिवस एवढा बेकार आला तिच्या नाही जीवनामध्ये, तर त्याच्या जीवनामध्ये आला. त्याच्या जीवनामध्ये एक दिवस असा बेकार आला की त्याचा ऍक्सिडेंट झाला. बरं ऍक्सिडेंट असा झाला की त्याला बसता पण येईना, उठता पण येईना, म्हणजे हागणं मुतणं सगळं घरातच. बरं असं झाल्यावरती तो काम पण त्याचं बंद झालं, म्हणजे कामाला जायचं पण त्याचं बंद झालं. बरं कामाला जायचं बंद झाल्यावरती जिजासाठी ज्या बायाला तो जिचं सौंदर्य पण बघून गेला होता, ती काय मग ह्याला ठेवणार आहे का? असं घरात लुळपांग माणूस ती ठेवल का बळ तरी? थोड्या दिवस तिने बघितलं चळींदार ह्याचं, याला पगार कमी यायला लागला, म्हणजे आता ऍक्सिडेंट झाले, कामाला जाऊ नव्हता शकत. भयंकरच ऍक्सिडेंट झाला होता. नियतीचा खेळ बघा किती बेकार असतो या. नियती आहे ना, कधी पण आपण आहे ना कुणाच्या बरोबर एवढं वाईट नसतंय करायचं, एखाद्या माणसाबरोबर एवढं वाईट नसतंय करायचं. त्या बिचारीचा किती तळतळाट लागला असेल त्यावेळेस. मग बघा असं झालं. मग आहे ना तिचा ऍक्सिडेंट झाल्यावरती तिने काय केलं, दिला त्याला रिक्षात बसून, हाकलून दिला त्याला, म्हणजे त्याच्या घरी त्याला हाकलून दिला. ती जी बाई होती का, जी प्रेमिका, जिच्यासाठी त्यांनी सगळं सोडून तिच्याकडे गेला होता, तिला चांगला पैसा पाणी देऊन तिला म्हणजे चांगली श्रीमंत करण्याच्या केली होती तिला, जी प्रेमिका होती तिला. आणि मग तिने दिली ह्याला लात. ज्यावेळेस ह्याचा हातपाय पडलं गळ्यात, मग आला हा बायकोकडं. आता बायको शेवट लग्नाची बायको आहे, किती काय केलं तरी 10-15 वर्ष तिने त्याच्याबरोबर घातलं होतं, काढलं होतं, आणि ती लग्नाची बायको आहे. म्हणून तुम्हाला मी कितीतरी वेळा व्हिडिओ मध्ये म्हणलं या की जी लग्नाची बायको असती ना, ती लग्नाची बायकोच असती, आणि ती ना आयुष्यभर आपल्याला कधीही जर चांगली बाई असली ना, तर आपल्या वाईट वेळेला कधी पण ती आपल्या खंबीरपणे पाठीमागे उभी राहती. तर बघा व्हिडिओ लय मोठा होतोय, शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगते आता. मग ज्या पण वेळेस ती इकडे आली, पण ती जी बायको होती ना, लग्नाची बायको, तर तिने कधी म्हणली नाही असं की मी नाही आता सांभाळणार, की तुझ्या 4-5 वर्षामध्ये तिने 4-5 वर्षामध्ये रात्र रडून घालावली, पण ती तशी त्याला काही बोलली नाही. तिने त्याला म्हणतात ना देवाचीच काहीतरी चांगलं, तिचं पुण्यच चांगलं, तर तिने त्याला चांगला केला. चांगला म्हणजे ना त्याचा 1 रुपया न घेता तिने काम केलेलं का, थोडंफार पैसे ठेवलं असतील साईडला, तर त्या पैशात तिने त्याला चांगला केला. म्हणजे खाणं पिणं त्याला इतका चांगला केला, तर तो हिंडाय फिरायला लागला. म्हणजे परत थोड्या दिवसांनी तो चांगला झाला. मी तर म्हणते तिचंच काहीतरी पुण्य, की त्याचं डोकं ठिकाण्यावर यावं म्हणून देवानेच काय त्याचा ऍक्सिडेंट केला असणारी बहुतेक. हा मला तर असंच वाटतंय. आणि मग व्यवस्थित जिथल्या तिथं झाल्यावरती मग तो कामाला जायला लागला. कामाला जसा जायला लागला, त्या बायाला कळालं, प्रेमिकाला, परत यायला लागली ती. मग तो तिला म्हणला, जे बी काय मी दिलेलं आहे आतापर्यंत तुला, ते माझं परत दे, नाही तर बघ. मग तिला जेव्हा त्यांनी जरा कायद्याचा दणका हे केला, सांगितला मी अशी तुझ्यावरती पण केस करू शकतो या, त्यावेळेला त्या बाईला काय वाटलं असेल काय नाही ती मनाला सकली. त्यावेळेला त्या बाईनी ह्याचा नाद सोडून दिला. म्हणजे तिचं काही लग्न फिग्न झालं नव्हतं ह्याच्याबरोबर, ती असंच मोखर राहत होता तिच्याबरोबर. आणि मग तेव्हा त्याचं डोकं ठिकाण्यावरती आलं की बाबा लग्नाची म्हणजे जी आपली बायको आहे हीच आपली खरी, म्हणजे हिने आपल्यावरती आपली एवढी मोठी चुकी असताना ही चुकी पदरात घेतली या. तर त्यावेळेस त्याचं डोकं बघा ठिकाण्यावरती आलं, आणि आता त्यांचा सुखाचा संसार आहे.
सुखाचा संसार ह्याच्यामुळं आहे की ती बाई चांगली म्हणावी. बायको हे ना बायको ती संसारिक आणि ती चांगली म्हणावी म्हणून ह्याला परत फॅमिलीमध्ये आणि 4 लोकांमध्ये ह्याला परत इज्जत आली. बायकोमुळं इज्जत आली की जे बी काय आपण वाईट काम केलं होतं तर ह्या बायकोमुळं, आणि जी बी काय होती का ती फिराडू, तर ती फिराडूच म्हणता येईल तसल्या बाईला. तर त्या फिराडू बाईचं असलं बेकार अवस्था झाली बघा म्हणता. तर ती अवस्था आता व्हिडिओवर नाही मी तुम्हाला सांगत. तर बघा कर्माची फळं आहे ना तिला पण भेटली, आणि ही जी होती काही वाईट दिवस काढलेलं हिचं आता सोन्याने पिवळं आहे. तर बघा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सारखी सांगत असते की तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं लग्न झालेलं असलं तर त्याच्या संसारामध्ये विष घालवू नका. कितीतरी वेळा अशा खरोखर घटना पण घडलेल्या आहेत बघा. कधीही त्यांच्या सुखी संसारामध्ये कधीही आपण एंट्री घेऊ नका. का तरी ना त्या बाईचा तळतळाट एवढा म्हणतात ना, देव लागलेला बरा, देव लागलेला तो निघतोय. पण हे तळतळाट लागलेला इतका बेकार असतोय ना. आणि कर्माची फळं पहिलं कसं होतं, हितं करायचं आणि वरती जाऊन फेडायचं. पण आता तसं नाही, हितं करा हितच बघा आणि हितं बघून मग वरती या, असं आहे. तर बघा व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की बाबा हे रिअल आणि खरोखर अशा घटना घडतात. तर एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.